नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव विनूला म्हणतो, विनू, अरे तुझी रिअल सिस्टर सावी ती इथेच राहते आणि या डॉक्टर काकू आहेत ना, ती तुझी रिअल मम्मा आहे आणि तीही इथेच असते. तर आता मात्र विनू खूप चिडलेला असतो. विनू म्हणतो, नाही, शक्यच नाही, या डॉक्टर काकू माझी रिअल मम्मा असूच शकत नाही, माझी रिअल मम्मा. असं म्हणत आता विनू धावतच मधूकडे येतो आणि मधूला मिठी मारत म्हणतो, माझी रिअल मम्मा एकच आहे, मधू राणी रत्ना पारखी. असं म्हणत तो मधूला घट्ट मिठी मारतो. आता मात्र मधू खूप खुश होते आणि सर्वांकडे पाहू लागते. परंतु विनूच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो आणि सिंधूला तर खूप वाईट वाटतं. आज आपला मुलगा आपल्याला न आई बोलता दुसऱ्या कोणाला तरी आई बोलत आहे, ही गोष्ट सिंधूला सहन होत नसते. मधूचा आनंद काही गगनात मावत नसतो, कारण मधूने टाकलेल्या जाळ्यामध्ये अलगतच विनू अडकलेला असतो. परंतु आता विनूचा हा आंधळा विश्वास कसा दूर करावा हाच प्रश्न घरातील सर्वांसमोर उभा असतो. आता राघव मधूला म्हणू लागतो, मी सुद्धा बघतो की तू कशी विनूला इथून घेऊन जातेस. असं म्हणत आता राघव विनूला बाजूला घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु विनू काही राघवसोबत जायला तयार नसतो. राघव म्हणतो, विनू चल, परंतु विनू काही मधूला सोडत नाही आणि म्हणू लागतो, प्लीज सोडा मला. आता मधू ही नाटक करत म्हणते, राघव, अरे तू हे काय करतोयस, त्याला त्रास होईल, त्याचा हात दुखेल, सोड राघव. राघव म्हणतो, नाही मधू, मी तुझ्यासोबत याला येऊ देणार नाही, कारण तुझ्यासारखे संस्कार मला माझ्या मुलावर नको आहेत. त्यामुळे काही झालं तरी विनू तुझ्यासोबत येणार नाही. तर आता विनू म्हणतो, नाही, मी माझ्या मम्मासोबतच जाणार आहे, मी कोणाचं काहीच ऐकून घेणार नाही. आता राजश्री काकू म्हणतात, राघव, अरे विनू अजून खूप लहान आहे आणि असं चिडायचं असतं का, जे काही सांगायचं आहे ते समजूतदारपणे सांगू शकतोस, प्लीज असा चिडू नकोस राघव. तर राघव म्हणतो, मग मी काय करू. तर राजश्री काकू म्हणतात, राघव, अरे आपण विनूला जर समजावून सांगितलं तर विनू नक्कीच ऐकेल. असं म्हणत आता राजश्री काकू विनूला समजावून सांगत म्हणतात, अरे विनू, तुझ्या आवडीचे पदार्थ मी तुला करून घालेन, परंतु तू इथून कुठेही जाऊ नकोस, तू इथेच राहा ना. तुला जे जे काही आवडतं ते सगळं काही मला सांग, मी तुला करून घालेन. परंतु विनूचा मात्र निर्णय ठाम असतो. विनू म्हणतो, नाही, मी इथे थांबणार नाही, मी माझ्या मम्मासोबत निघून जाणार. रुक्मिणी काकू म्हणतात, विनू बाळा, अरे मी तुला रोज रात्री खूप छान छान गोष्टी सांगेन, परंतु तू कुठेही जाऊ नकोस, तू आमच्यासोबतच इथे राहा. तू जर इथे नसशील तर आम्हालाही करमणार नाही. तर विनू म्हणतो, नाही नाही आजी, मी इथे थांबणार नाही, मी माझ्या मम्मासोबत निघून जाणार. विनूचा तो निर्णय ऐकून सिंधूला खूप वाईट वाटतं. तर आता राजश्री काकू म्हणतात, विनू, अरे बाळा, आम्ही काय करू सांग ना, म्हणजे तू आमच्यासोबत थांबशील. राजश्री काकूंना काय करावं काहीच कळत नसतं. रुक्मिणी काकू म्हणतात, अरे विनू, सावीचा तरी विचार कर, सावीसाठी तरी तुला इथे थांबावंच लागेल ना. सावी बाळा, ये बघ, अगं विनू निघून जात आहे. आता सावी तिथे येते आणि विनूची समजूत काढत म्हणते, विनू, तू मला सोडून निघून जात आहेस का. विनू, तू मला प्रॉमिस केलं होतं ना की आपण दोघेही याच घरात एकत्र राहणार आहोत, मग आता तू असं अचानक मला सोडून निघून का जात आहेस. तर आता विनू सावीला म्हणतो, सावी, तू मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तू तुझ्या आईशिवाय राहू शकतेस का. तर सावी म्हणते, नाही. तर आता विनू म्हणतो, मग मी सुद्धा माझ्या मम्माशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच प्लीज आता कोणीही मला थांबवू नका. रेश्मा विनूला म्हणते, अरे विनू बाळा, तू जर इथून निघून गेलास तर रिषभ काकासोबत फुटबॉल कोण खेळणार आहे. रिषभ काका खूप कंटाळेल ना, प्लीज तू थांब ना, म्हणजे तुला रिषभ काकासोबत रोज फुटबॉलही खेळता येईल. आता विनू म्हणू लागतो, डोंट वरी, मी रिषभ काकाला समजावेन आणि रिषभ काका माझ्यावर नाही रागवणार. आणि तसंही दर संडेला सॅटर्डेला मी इथे येईन रिषभ काकासोबत फुटबॉल खेळायला. परंतु आता मी माझ्या मम्मासोबत इथून निघून जाणार आहे आणि माझा निर्णय ठाम आहे. आता मात्र कितीही प्रयत्न केले तरी विनू काही थांबायला तयार नसतो. त्यामुळे आता सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर मधूची आई म्हणू लागते, चल मधू, निघूया का आता. तर मधू म्हणते, हो निघूयात. तर आता राघव आणि सर्वजण मधूकडे पाहत असतात. तर सर्वांच्या डोळ्यात देखतच आता मधू ही विनूला घेऊन घराबाहेर पडत असते. सर्वांनाच खूप वाईट वाटतं. काही करून आपल्या विनूला याच घरी थांबवावं हा सर्वांच्या मनात विचार असतो, परंतु कसं थांबवावं हे कोणाला काहीच कळत नाही. कारण काही झालं तरी आता विनूचा मधूवरच पूर्ण विश्वास असतो. सर्वांनी कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी विनूचा मात्र कोणावरही विश्वास नसतो. आता मात्र कोणाला काहीच कळत नाही की काय करावं. तर इकडे सर्वजण सिंधूला म्हणू लागतात, सिंधू, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. राजश्री काकू म्हणतात, सिंधू, अगं तू इथे मधूला घेऊन आलीस, परंतु त्याचे काय परिणाम झालेत पाहिलेच ना तू. परंतु आता काही करून आपल्याला आपल्या विनूला थांबवावंच लागेल. तर सावी सिंधूला म्हणते, आई, अगं तू मला प्रॉमिस केलं होतं ना की विनू आणि मी घरात एकत्र राहणार आहोत आणि विनू माझ्यासोबत खेळणार आहे. परंतु बघ ना, आज विनू तर निघून जात आहे.
नाही आई, प्लीज असं काही होऊ देऊ नकोस. तू मला प्रॉमिस केलं होतं आणि त्या प्रॉमिसप्रमाणे आता तुला विनूला थांबवावंच लागेल. आई, अगं आत्तापर्यंत तू मला जेवढी प्रॉमिस केलीस ती सर्व प्रॉमिस पूर्ण केलीस, परंतु आता हे प्रॉमिसही तुला पूर्ण करावंच लागेल. तर आता सर्वच जण सिंधूला म्हणत असतात, सिंधू काहीही कर आणि विनूला थांबव. रुक्मिणी काकू म्हणतात, सिंधू आता तुलाच काहीतरी सिंधुगिरी करावी लागेल आणि आपल्या विनूला पुन्हा एकदा या घरात थांबवून घ्यावं लागेल. राघव म्हणतो, हो सिंधू, तुलाच काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि आपल्या विनूला आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आता सर्वांच्याच सिंधूकडून खूप काही अपेक्षा असतात. सिंधू मनाशीच गणपती बाप्पांना प्रार्थना करत म्हणते, बाप्पा, घरातील सर्वांनाच माझ्याकडून काही ना काही अपेक्षा आहेत, परंतु या अपेक्षा कशा पूर्ण करू मला काहीच कळत नाही. परंतु बाप्पा, तूच मला काहीतरी मार्ग दाखव, तूच काहीतरी सुचव की त्या मार्गातून मी नक्कीच माझ्या विनूला परत एकदा घरी आणू शकते. दुसरीकडे पाहायला मिळतं, मधू आणि मधूची आई विनूला घेऊन निघालेली असतात. तर आता मधूही विनूला म्हणते, विनू, तू तुझ्या विवाहवरी काकूसोबत घरी जाशील का? माझी महत्त्वाची कामं आहेत, ती पूर्ण करून मी येतेच. तर आता विनू म्हणतो, बरं ठीक आहे. आता विनू निघत असतो त्याचवेळी सिंधू आवाज देते आणि विनूला म्हणते, विनू थांब. परंतु आता मधूही आपल्या आईला म्हणू लागते, आई तू विनूला घेऊन पुढे जा, मी येतेच असं म्हणत आता कोणाशीही विनूला ती बोलू न देता घरी पाठवून देते. आता सिंधू ही विनूशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण विनू काही मागे वळून पाहत नाही ना मधूची आई थांबायला तयार. मधूने आपल्या आईला आणि विनूला घरी पाठवून दिलेलं असतं. तर त्यानंतर आता मधूही सिंधूच्या समोर येऊन उभी राहते आणि सिंधूकडे पाहत सिंधूला काही सांगणार, परंतु त्याचवेळी सिंधू आता मधूचा हात पकडते आणि तिचा चांगलाच माज उतरवते. आता मधूमुळे आपला मुलगा आपल्यापासून दुरावला या गोष्टीचं सिंधूला खूप वाईट वाटत असतं. मधू सिंधूला म्हणते, सिंधू, अगं तुझ्या डोळ्यातील हे अश्रू पाहून मी खरंच सांगत आहे, मला जेन्युअली खूप वाईट वाटत आहे. कसं आहे ना सिंधू, अगं आज तुझ्या मुलाला मी तुझ्यापासून दूर करत आहे, परंतु तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करण्याची माझी इच्छाही नव्हती, परंतु काय करणार. तर आता सिंधू ही मधूला म्हणते, मुद्द्याचं बोल. तर मधू म्हणते, ओके ठीक आहे असं म्हणत आता मधूही सिंधूला म्हणते, हे बघ, विनूला तर मी माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे आणि विनूला घेऊन जाण्यापासून आता मला कोणीही थांबवू शकत नाही. परंतु कसं आहे ना, तुझ्या डोळ्यातील या अश्रूंना किंमत देत मला तुझ्यावर थोडीशी दया दाखवावीशी वाटत आहे. खरं तर मी आता तुझ्यावर थोडी दया दाखवणारच आहे. तर सिंधू ही मधूकडे पाहत असते. आता मधू म्हणू लागते, कसं आहे ना, मी आता तुझ्यासाठी एक ऑफर देणार आहे आणि ती जर ऑफर तू मान्य केलीस तर मग. तर आता सिंधू ही मधूला विचारते, तर मग पुढे काय. तर आता मधू म्हणते, तर मग ती ऑफर तू मान्य केलीस तर तुला तुझ्या मुलासोबत विनूसोबत राहता येईल. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. आता सिंधू ही मधूला विचारते, ऑफर काय आहे. तर आता मधू हसतच सिंधूला म्हणते, सिंधू, ऑफर हीच आहे की अगं माझ्या मम्माच्या घरी काम करण्यासाठी, घर सांभाळण्यासाठी आणि जेवण बनवण्यासाठी एक बाई होती, परंतु आता ती बाई काम सोडून निघून गेली आहे आणि मी पाहिलं आहे ना की तू खूप छान जेवण बनवतेस आणि त्यापेक्षाही घरही खूप उत्तम सांभाळतेस आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू माझ्या मम्माच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई म्हणून यावंस. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मधूच्या नीचपणाचा सर्वांनाच खूप राग येत असतो. सर्वजण मधूकडे रागाने पाहू लागतात. तर मधू पुढे सिंधूला म्हणते, सिंधू, तू रोज माझ्या मम्माच्या घरी कामाला ये. कसं आहे ना, काम फक्त 2 ते 3 तासांचं आहे, परंतु या 2 ते 3 तासांमध्ये तुला तुझ्या विनूला भेटता येईल. तुझ्या विनूला काय हवं काय नको हे सर्व काही पाहता येईल आणि स्वतःच्या हाताने विनूसाठी जेवणही बनवता येईल. तुला तुझ्या विनूसोबत टाईम स्पेंड करता येईल आणि मला आमच्या मम्माच्या घरी एक आयता नोकर मिळेल. आता मात्र सर्वजण मधूकडे रागाने पाहू लागतात. मधूचं हे बोलणं ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. आता मात्र सिंधू शांतच असते. तर मधू ही सिंधूला म्हणते, बघ, विचार कर आणि ठरव, कारण जर तू माझ्या मम्माच्या घरी घरकाम करण्यासाठी आलीस तरच तुला तुझ्या विनूला भेटता येईल. आता मात्र रुक्मिणी काकूंना खूप राग आलेला असतो. रुक्मिणी काकू मधूला विचारतात, डोकं ठिकाणावर आहे का तुझं. तर मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, 1 मिनिट, हे माझं आणि सिंधूचं डील आहे, यामध्ये तुम्हाला पडायची गरज नाही आणि तुम्हा कोणाच्याही सल्ल्याची मला गरज नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी शांतच राहायचं असं म्हणत आता मधू सर्वांनाच शांत राहायला सांगते. तर राघव म्हणतो, मी बोलणार, कारण सिंधू माझी बायको आहे आणि माझ्या बायकोला मी तुझ्या घरी घरकाम करायला कधीही पाठवणार नाही. राघव मधूला म्हणतो, परत जर यापुढे अशी ऑफर देण्याची आणि सिंधूला असं काही बोलण्याची हिंमत जरी केलीस ना, तरी याद राख, गाठ माझ्याशी आहे, IPS ऑफिसर राघव रत्नपारखीशी.
एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दरवेळेस तुझ्या चुका माफ करायला मी सिंधू नाही, मी राघव आहे. त्यामुळे यापुढे अशी चूक करू नकोस की ज्यामुळे मला काहीतरी वेगळं पाऊल उचलावं लागेल. तुला वाटत असेल की प्रत्येक वेळी तू इथे येशील आणि काही ना काही बोलशील, त्यावर आम्ही विश्वास ठेवू आणि तुझ्या तालावर नाचू, तर तसं कधीही होणार नाही. तर राघव रागानेच मधूला म्हणतो, निघ, आत्ताच्या आत्ता या घराबाहेर निघायचं, यापुढे या घरात पाऊलही ठेवायचं नाही. असं म्हणत तो मधूला घराबाहेर जायला सांगतो. मधू म्हणते ओके असं म्हणत मधू निघालेली असते. परंतु त्याच वेळी आता सिंधू ही मधूला आवाज देते आणि म्हणते, थांब, मला तुझी ऑफर मान्य आहे. आता मात्र सिंधूचा हा निर्णय ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सिंधू मधूला म्हणते की हो, मी तुझ्या घरी काम करायला येण्यासाठी तयार आहे. आता मधू म्हणू लागते, दॅट्स लाईक अ गुड मम्मा. आता मात्र सर्वजण सिंधूकडे पाहू लागतात. राघव म्हणतो, सिंधू अगं काय बोलतेस तू हे? तू काय करायला निघाली आहेस? तुला तरी कळते का? तिची प्रत्येक गोष्ट मान्य करायची काहीच गरज नाही आहे सिंधू. सिंधू म्हणते, गरज आहे राघव. राघव म्हणतो, सिंधू अगं तू काय बोलतेस? अगं हिच्या घरी तू काम करायला जाणार आहेस आणि कामवाली बाई म्हणून? सिंधू म्हणते, जावं लागेल राघव. राघव म्हणतो, नाही सिंधू, मी तुला असं जाऊ देणार नाही. सिंधू म्हणते, राघव या विषयावर आपण नंतर बोलू. असं म्हणत आता सिंधू ही मधूला म्हणते, उद्यापासून मी तुझ्या घरी घरकाम करायला येण्यासाठी तयार आहे. माझा निर्णय झाला आहे. आता मात्र मधू खूप खुश होते. मधू ही सिंधूला म्हणते, ग्रेट, बाय, सी यू. असं म्हणत आता मधू ही घरी जाण्यासाठी निघते. तर त्यानंतर आता राघव सिंधूला म्हणतो, सिंधू अगं तू हे काय करतेस? तुला तरी कळते का? सिंधू म्हणते, हो राघव, आता मधूला मी लॉकअपमधून सोडवून खूप मोठी चूक केली आहे. परंतु आता तीच चूक सुधारण्याची संधी मधू स्वतःहूनच मला देत आहे. राघव विचारतो, म्हणजे? तर आता सिंधू ही राघवला समजावत म्हणते, राघव, मी जर उद्यापासून मधूच्या घरी घरकाम करण्यासाठी गेले तर मला माझ्या विनूला भेटता येईल, माझ्या विनूसोबत वेळ घालवता येईल आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. राघव म्हणतो, काळजी करू नकोस, तुझ्या या लढाईमध्ये तू एकटी नाही आहेस, तर आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. मी तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तू घाबरू नकोस. तर आता राजश्री काकू, रुक्मिणी काकू, रेश्मा, ऋतुजा सर्वजण सिंधूला साथ देतात आणि म्हणतात की हो, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तर राघव म्हणतो, आता सिंधू तुला काळजी करायचं काहीच कारण नाही, कारण आपण सर्वजण एकत्र येऊन आता आपल्या विनूला पुन्हा एकदा त्या मधूच्या तावडीतून सोडवायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या विनूला घरी घेऊन यायचं आहे. आणि आता काही झालं तरी मी त्या मधूला सोडणार नाही. आता मधूला मी जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठीच नक्की प्रयत्न करणार. एकदा का विनू आपल्या घरी आला, मधूला मी जन्माची अद्दल घडवणार आहे. अशी काय अद्दल घडवणार की आयुष्यात कधीही ती विसरूही शकत नाही. त्यानंतर सर्वजण विचार करत बसतात. तर सिंधू सर्वांना म्हणते, मधूला लॉकअपमधून सोडवण्याची मी खरंच खूप घाई केली आणि ही सगळ्यात माझी मोठी चूक आहे. राजश्री काकू म्हणतात, सिंधू मी तुला म्हणाले होते. रुक्मिणी काकू म्हणतात, हो ना सिंधू, मीही तुला तेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की तू प्लीज असं काही करू नकोस, कारण विनू लहान आहे, त्याला समजून घेण्यासाठी थोडा वेळ जाईल आणि जर आपण त्याला थोडा वेळ दिला असता तर कदाचित त्याने समजून घेतलं असतं आणि त्यासाठी आपण त्याला वेळ द्यायला हवा होता. सिंधू, एवढी घाई केल्यामुळे आत्तापर्यंत जे काही आपण प्रयत्न केले ते सर्व काही वाया गेलेत. तर ऋतुजा म्हणू लागते, नाहीतर काय सिंधू, एवढी घाई करायची काहीच गरज नव्हती, कारण हळूहळू का होईना परंतु विनूला तुम्हा दोघींमधला फरक नक्कीच कळला असता आणि आपली खरी आई कोण याची जाणीव त्याला नक्कीच झाली असती. तर रेश्मा म्हणते, हो सिंधू, अगं तू त्या राणीला जेलमधून सोडवण्याची घाई केलीस. आज जर तिला जेलमधून तू सोडवलं नसतंस तर आज आपला विनू आपल्यासोबत असता. तर सिंधू म्हणू लागते, परंतु मी तरी काय करू? ज्यावेळी विनू चक्कर येऊन पडला त्यावेळी मला काहीच सुचलं नाही आणि म्हणूनच मला हा निर्णय घ्यावा लागला आणि खरं तर हा निर्णय मी फक्त विनूसाठी घेतला. तर आता ऋतुजा म्हणू लागते, अगं पण तू एक डॉक्टर आहेस ना, मग या सगळ्यामध्ये घाबरायची काय गरज होती? तर आता राजश्री काकू म्हणतात, ऋतुजा अगं सिंधू एक डॉक्टर आहे मान्य आहे, परंतु त्या अगोदर ती आई आहे आणि शेवटी आईला मुलाची काळजी तर वाटणारच ना. मग सिंधूला ही विनूची काळजी वाटली आणि म्हणूनच सिंधूने हे पाऊल उचललं आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, परंतु सिंधू मला हे कळत नाही, तू त्या मधूवर विश्वासच कसा ठेवलास? कारण पाठीत वार करणं ही तर तिची जुनी सवय आहे आणि ज्यावेळी तिने तुझ्यासमोर अट ठेवली त्याचवेळी तुझ्या लक्षात यायला हवं होतं की हिचा नक्कीच काहीतरी डाव असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हिने अट ठेवली आहे. तर आता सिंधू म्हणते, बरोबर बोलत आहात तुम्ही काकू, परंतु काय करणार, त्यावेळी मला काहीच सुचलं नाही आणि मला असं वाटलं होतं की तिचं सत्य आता सर्वांसमोर आलेलं असताना ती आता विनूला वेटीस धरेल, असं मला तरी वाटत नाही.
आणि म्हणूनच मी हे पाऊल उचललं. आणि तसंही आई म्हणाल्या तसं मला विनूची काळजी होती. सतत विनूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता आणि म्हणूनच मला हे करावं लागलं. विनू चक्कर येऊन पडला होता. तो काहीच खात नव्हता आणि त्याने काहीतरी खाणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच मी मधूला ते लॉकअपमधून सोडून घरी घेऊन आले. तर आता राघव म्हणू लागतो, बस झालेल्या गोष्टीवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. आता आपल्या विनूला परत घरी कसं आणायचं यावर आपल्याला विचार करावा लागेल. सिंधू म्हणते, उद्या तर मी मधूच्या घरी जाणारच आहे ना काम करायला, मग तिथेच काहीतरी मार्ग निघेल. राघव म्हणतो, नाही सिंधू, त्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मार्ग आहे का? सिंधू म्हणते, सध्या तरी मला कुठलाही मार्ग दिसत नाही. परंतु राघव, तुमच्या डोळ्यासमोर असा दुसरा कुठला मार्ग आहे का? तसं असेल तर मला प्लीज सांगा. राघव म्हणतो, आता तरी मला काही सुचत नाही. परंतु सिंधू, मला 2 दिवसांचा कालावधी दे. येत्या 2 दिवसामध्ये मी नक्कीच आपल्या वेणूला घरी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सिंधू म्हणते, नक्की राघव, तुमच्या डोक्यात काय चाललं आहे? जे काही असेल ते मला सांगा. राघव म्हणतो, मी माझ्या वेणूला घेऊन येण्यासाठी काहीही करायला तयार आहे. आता मात्र सर्वजण विचार करतात की नक्की राघवच्या मनात काय चालू आहे. तर आता सर्वांनाच विनूची खूप काळजी वाटत असते. विनू असं अचानक घर सोडून जाणं हे कोणालाही सहन होत नसतं. सिंधूला तर विनूला आपल्या घरी घेऊन येण्याची खूप घाई झालेली असते. काही करून आपल्या मुलाला लवकरात लवकर घरी घेऊन यायचं हे सिंधूचं पक्कं ठरलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सिंधूचा मूड फ्रेश व्हावा यासाठी राघवने स्वतःच्या हाताने सिंधूसाठी पोहे बनवलेले असतात. राघव मनाशीच म्हणतो, सिंधूला माझ्या हातचे पोहे नेहमीच खूप आवडतात. परंतु आता विनू घरी नसल्यामुळे आणि मधूच्या या कारस्थानांमुळे सिंधूचा मूड काही ठीक नाही. परंतु थोडंफार का होईना, परंतु तिचा मूड तर फ्रेश होईलच ना, असा विचार करत राघव सिंधूसाठी पोहे बनवतो. त्याचवेळी तिथे सावी येते आणि म्हणते, बाबा तुम्ही काय करत आहात? तर आता राघव म्हणतो, काही नाही, तुझे फेवरेट पोहे बनवत आहे. तर आता सावी म्हणते, आईसाठी ना? तर राघव म्हणतो की हो, आईचा मूड फ्रेश व्हावा यासाठीच बनवत आहे. तर आता सावी म्हणते, चला तर मग आपण आईला पोहे देऊयात. आता सावी आणि राघव सिंधूला पोहे घेऊन रूममध्ये येतात आणि म्हणतात, गुड मॉर्निंग सिंधू. परंतु सिंधू मात्र रूममध्ये नसते. आता राघव आणि सावीला काहीच कळत नाही की नक्की सिंधू कुठे गेली आहे. परंतु त्याचवेळी राघवचा लक्ष जातो तर आरशाला एक चिठ्ठी लावून ठेवलेली असते. आता राघव ती चिठ्ठी पाहतो तर सिंधूने त्यामध्ये लिहिलेलं असतं, राघव मला माफ करा. मला माहीत आहे माझ्यामुळे तुम्हा सर्वांनाच खूप त्रास होत आहे. मी जो काही निर्णय घेतला त्यामुळे आज तुम्ही सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहात. आज माझ्यामुळेच विनूला मधू घेऊन गेली आहे. माझ्यामुळेच त्या मधूची हिंमत झाली इथून विनूला घेऊन जायची. परंतु राघव, आता मी मधूच्या घरीच काम करण्यासाठी जात आहे. आता काही झालं तरी आपल्या विनूला मी परत घेऊन घरी येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. आपला विनू लवकरात लवकर घरी येणार हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. आता राघवला सिंधूची खूप काळजी वाटत असते. राघवच्या लक्षात येतं की सिंधू ही मधूच्या घरी काम करण्यासाठी गेली आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता मधू ही घरी असताना दरवाजाची बेल वाजते. मधू दरवाजा उघडून पाहते तर सिंधू आलेली असते. सिंधू आता रागानेच मधूकडे पाहत असते. तर मधू ही सिंधूला किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणते, हे बघ, हे आहे किचन घर. आता मात्र मधूचं किचन घर म्हणजे कचऱ्याचं भांडारच असतं. संपूर्ण ठिकाणी कचरा असतो. त्या किचनला काहीच अर्थ नसतो. सिंधूला पाहूनच धक्का बसतो. तर आता मधू ही सिंधूला म्हणते, हा किचन साफ करायचा आणि त्यानंतर जेवण बनवायला घ्यायचं. आणि कसं आहे ना, विनूने अजून काहीच खाल्लं नाही. विनू उपाशी आहे, मग त्याच्यासाठी काहीतरी बनवायला घे. आता विनू उपाशी आहे हे समजल्यानंतर सिंधू विचार करते की काय करू. आता सिंधू पटापट कामं आवरायला घेते. किचन कट्टा साफ करते आणि त्यानंतर ती विचार करते की विनूसाठी नाश्ता काय बनवायचा. त्याचवेळी तिला जुने दिवस आठवतात. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की विनूला पिझ्झा खूप आवडतो आणि म्हणूनच आता सिंधूने विनूसाठी पिझ्झा बनवलेला असतो. आता सिंधू म्हणते, पिझ्झा तर बनवून झाला. आता हा पिझ्झा पाहून विनूही खूप खुश होईल असा विचार करत आता ती विनूसाठी पिझ्झा घेऊन जात असते. परंतु त्याचवेळी समोर मधू येऊन उभी राहते आणि विचारते, कुठे निघालीस? तू विसरलीस का? फक्त या घरात जेवण बनवणं, साफसफाई करणं हेच तुझं काम आहे. म्हणजे कामवाल्या बाईप्रमाणे आता विनूला भरवणं ही माझी जबाबदारी आहे असं म्हणत आता मधूही सिंधूच्या हातातील ते पिझ्झाची प्लेट काढून घेते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही मधूला विचारते, हे काय आहे? तर मधू म्हणते, ही सर्व कामं 2 तासात पूर्ण करायची. ही जर कामं 2 तासात पूर्ण झाली तरच तुला विनूला भेटता येईल. परंतु मला एक कळत नाही, ही एवढी कामं तू 2 तासात पूर्ण कशी करणार आहेस? आता त्याचवेळी राघव आणि घरातील सर्वजण तिथे आलेले असतात
आणि मधूला म्हणतात, होणार, सर्व कामं पूर्ण होणार. तुला फक्त 2 तासात कामं पूर्ण करून हवी आहेत ना, मग काळजीच करू नकोस. आता मात्र मधूला खूप राग येतो. मधू म्हणते, राघव तू पूर्णपणे चुकीचा वागत आहेस, असं वागून चूक करत आहेस राघव. आता त्याचवेळी तिथे विनू आलेला असतो. विनूला पाहतच राघव नाटक करत म्हणतो, मधू मी तुला रिक्वेस्ट करत आहे, काही करून मला माझ्या विनूला भेटायला दे, मला माझ्या विनूला भेटायचं आहे. आता राघवसोबत रत्नापारखींची पूर्ण फॅमिलीज मधूच्या घरी काम करण्यासाठी आलेले असतात. आता सर्वजण मधूसमोर हात जोडतात आणि रिक्वेस्ट करू लागतात. तर आता हे सर्वजण रिक्वेस्ट का करत आहेत मधूला मात्र काहीच कळत नसतं. परंतु ज्यावेळी सिंधू पाहते त्यावेळी सिंधूच्या लक्षात येतं, कारण विनू तिथे आलेला असतो आणि म्हणूनच घरातील सर्वजण आता मधूसमोर रिक्वेस्ट करत असतात. आता विनूला आपल्या खऱ्या माणसांची किंमत कळेल का आणि विनू आपल्या घरी परत निघून जाईल का, तर सिंधू विनूला घेऊन जाण्यामध्ये यशस्वी ठरेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.